बघा ताईंनो, आपण आहे ना बऱ्याच वेळा जुन्या गोष्टी, आठवणी आणि भावना घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण त्यामध्ये आपल्याला शांती कधीच मिळत नाही. खरी शांती तेव्हाच मिळते जेव्हा आपण सोडून देण्यात ताकद ठेवतो आणि स्वतःसाठी नव्याने जगायला सुरुवात करतो. कारण कसं आहे ना, कधी-कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी काही गोष्टी सोडून पण द्याव्या लागतात. जे आपल्यासाठी योग्य नसतं ते धरून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो बघा. जसं की आता जागा मोकळी केली की नवीन संधी, नवीन ऊर्जा आणि नवीन चांगल्या-चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात यायला लागतात. बघा त्यामुळे तुम्ही नेहमी जुन्या गोष्टी सोडून द्या आणि पुढे नव्याने चालायला सुरुवात करा. नमस्कार मंडळी, मी शर्मिला आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा माझी आजची इथली रोजची जी देवपूजा होती ती मी करत करत तुमच्यासोबत व्हिडिओला सुरुवात केलेली होती. तर असं काही नाही की मी गुरुवारीच फक्त स्वामींचा अभिषेक करते. माझ्या मनाला वाटेल तेव्हा देखील मनशांतीसाठी तुम्ही आपल्या गुरूंचा अभिषेक किंवा अशी पूजा पाठ करू शकता. तर मनामध्ये जर काही तुमच्या बघा एखादी गोष्ट असेल जी लागलेली असेल, कोणी तुम्हाला असं वाईट बोललेलं असेल, मन दुःखी असेल, तर तुम्ही तुमच्या गुरूंच्या, तुमच्या इष्टदेवतांच्या जवळ जावा, त्यांची पूजापाठ करा, त्यांचा अभिषेक वगैरे करा आणि अगदी मनापासून त्यांची सेवा करा. बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. तुमच्या मनातील निगेटिव्हिटी जी आहे ती दूर होण्यास मदत होईल आणि पॉझिटिव्ह विचारांचा तुमच्या मनामध्ये संचार व्हायला सुरुवात होईल. असो बघा, आता इथे माझी रोजची देवपूजा मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर बघा ताईंनो, घरामध्ये सगळं काय आहे पण शांतता नाही. घरात सतत भांडणं, ताणतणाव होतात, मन शांती नाही आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की बदल केल्याशिवाय तुमचं घर कधीच शांत होणार नाही. घरामध्ये सगळं काय आहे म्हणजे पैसा आहे, वस्तू आहेत, माणसं आहेत, सगळं आहे, पण तरी शांतता नाही, तर या घराला खरंच काही अर्थ नाही. घर शांत नाही आहे म्हणजे काय, तर आपल्या मनाला जी मनशांती हवी असते, समाधान हवं असतं, तर ते नाही. त्याची काय कारणं असतील तर आपण ती आज थोडक्यात जाणून घेऊया. सगळ्यात मोठा शत्रू जर कोणी असेल ना तो आपला, तर तो असतो इगो. म्हणून बघा, मीच का बोलू, मीच का ॲडजस्ट करू, मीच का नेहमी सगळं ऐकून घेऊ, मी नेहमी तुमच्यासोबत सुद्धा कदाचित हे बघा होत असेल. समोरचा व्यक्ती तुम्हाला खूप वेळा दुखवतो, सारखं दुखवत असतो तुमचं मन, मग तुम्हाला पण अशी भावना मनामध्ये येते ना. अशा वेळी तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवा. माझी इकडे देवपूजा वगैरे सगळं करून झालेलं आहे. देवाचे कपडे इथे भिजत घातलेले आहेत. मी अशीच भिजत घालून मग इथे धुवून टाकले बेसिंगमध्ये. ती काही मशीनला वगैरे लावत नाही किंवा बाथरूममध्ये पण धुवत नाही. डाळ भाताचा कुकर लावून झालं आहे आणि सकाळीच टिफिन बरोबर भाजी बनवलेली होती. तर भाजी कशाची दाखवते आता मी. तर ही जे घेवडे असतात, वाघे घेवडे, त्याची मी भाजी बनवलेली आहे. याला राजमासुद्धा म्हटलं जातं मुंबईत, तर आमच्या सातारमध्ये याला वाघे घेवडे म्हणतात. तर असो, आता बघा बाकी आता अजून चपाती वगैरे बनवायची आहे आणि मग झालं जेवण तयार. बाकी अजून काही दिवसभराची कामं असतील तर चला मग आता चपाती बनवून घेते. दिवसा चालला इकडे अभ्यास करायचा. आज तिची ट्युशनमध्ये एक्झाम आहे, तर अभ्यास करत बसली आहे. काय दिदू, आज कोणता पेपर आहे? केमिस्ट्रीचा आहे. झाला अभ्यास? झाला? किती वाजता आहे पेपर? 1 वाजता. ओके ठीक आहे, तू कर अभ्यास, मग मी तुला जेवायला देते. ओके. हे बघा आमचे बिनकामाचे मेंबर. आता स्कूलला सुट्टी लागली आहे ना, मग काय दिवसभर टी व्ही, मोबाईल. काय बघते जानू मोबाईलमध्ये? हां, यूट्यूब. काय बघते यूट्यूबला? शॉर्ट्स. कसले शॉर्ट्स बघते? जे येतील ते. DIY. ही आमची DIY मेंबर आहे घरातली. सारखं काही ना काहीतरी दिवसभर चालू असतं, टाकावपासून टिकाव. आणि हा श्रीनाथ बघा त्याचं चाललं आहे टी व्ही बघायचं. हे बघा मी तुम्हाला बोलले ना, तर हे सगळे जे पेंटिंग्स आहेत,
हे बघा, हे आमचा DIY मेंबर त्यांनीच केलेलं आहे. हे बघा, सगळं घर असं पूर्ण तिने भरून टाकलेलं आहे. ही जी फ्रेम दिसतीये ना, तर ती सुद्धा जानूनीच बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तो असा छोटा फोटो टाकलाय. तर ही जी बॉटल होती ती माझ्याकडे कंडिशनरची बॉटल होती, ती संपल्यानंतर तिने असं छान त्याला कलरिंग करून छोटासा प्लांट टाकलाय त्याच्यामध्ये. आणि हे बघा, हे असं जे काय म्हणतात हँगिंग, तिला खूप सवय असं काय 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 गोष्टी करायची. तर दिवसभर तिचं काम झालं वगैरे की काय हेच चालू असतं सगळं. बघा तिच्या पेंटिंग्स सगळ्या. आता बघा इकडे जे पीठ होतं ज्वारीचं मी दळून आणलेलं, तर ते इथे डब्यात भरत होती. थोडासा प्लॅन माझा कॅन्सल झाला होता चपाती करण्याचा, कारण दीदीला पटकन ट्युशनला जायचं होतं, टाईम खूप कमी होता. तर म्हटली मम्मी मला पटकन एक भाकरी बनवून दे, चालेल. आता बघा आपण मगाशी बोलत होतो इगोबद्दल. इगो तुमचं थोडंसं साईडला ठेवा. आपल्या घरातील शांतता खात असतो तो. बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं आपल्यात होतात. तर तुम्ही काय करा, संवाद साधा, एकमेकांशी बोला, पटकन प्रश्न सॉल्व्ह होतात. पण आपण इगोन धरून बसलो ना, त्यामुळे गोष्टी सॉल्व्ह होण्याऐवजी आणखी जास्त वाढत जातात. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जो इगो आपण करतोय ना, ती आपलीच माणसं आहेत, आपलीच घर हे आहे. त्यामुळे काही गोष्टींसाठी जर कधी आपण इगो थोडासा बाजूला ठेवला ना, तर सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट होतात आणि आपल्या मनासारख्या होतात. दुसरी गोष्ट म्हणजे बघा मोबाईलचं ॲडिक्शन. आता त्यावर पण बोलू नंतर. हे बघा चपातीचा प्लॅन आता कॅन्सल झाला आहे. दीदीला पटकन जायचं आहे ट्युशनला. दीदी म्हणली मम्मी मी भाकरी खाते. असं तर रोज रोज भाकरी खायला दीदीला अजिबात आवडत नाही, पण कधीतरी असा वेळ झाला पटकन जायचं असेल कुठे तर म्हणते चालेल ठीक आहे दे भाकरी. आता तिला एक्झामला जायचं आहे, पटकन एक भाकरी बनवली आणि जेवायला वाढलं. आता मला इकडे डाळ बनवायची होती, म्हणून मी झाडाचा जो आमच्या कढीपत्ता आहे तर त्याच्यातली एक काडी काढून घेतली होती. असो, आता आपण बघा मगाशी जे अर्धवट राहिलं त्यावरती बोलूया. मोबाईलचं ॲडिक्शन म्हणजे नात्यांचा बघा अंत. कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जर जास्त झाली ना, तर ती हानिकारक ठरते. आणि तसंच आपल्या घरामध्ये होत असतं की सगळे घरामध्ये असतात, पण प्रत्येकजण त्याच्या मोबाईलमध्ये बिझी असतो. कोणी एकमेकांशी बोलत नाही, संवाद साधत नाही, कोणी कसलीच कोणाला कोणाची गरज वाटत नाही. आणि त्यामुळेच एकमेकांमध्ये जे प्रेम आहे, आपुलकी आहे, जे बॉन्डिंग आहे ना, तर ते बनत नाही. आणि मग मोबाईल सोडायला सांगितला किंवा मोबाईल ठेवायला सांगितला तर मग इकडे चिडचिड, भांडणं होतात. कुठलंच काम हल्ली कोणीच मोबाईलशिवाय करायला बघत नाही. कुठलंही काम करत असणार तर समोर मोबाईल पाहिजे, कानात हेडफोन पाहिजे, तरच ते काम होतं, नाही तर काम होतच नाही. तर ही सवय आपण कुठेतरी बदलली पाहिजे. मोबाईलशिवाय सुद्धा आपण जगू शकतो, छान आयुष्य जगू शकतो, हे आपण स्वतःला रिअलाईज करून दिलं पाहिजे. भाकरी बनवून झाल्यात. किचनचा हा असा अवतार झाला. अजून कपडे धुवायचे, देवाची भाकरी केलेलं पीठ वगैरे असं सांडलं आहे. चला आता हे साफ करून घेते आणि नंतर मग उरलेली आहे काय आपली बाकीची कामं असतातच ना, तर ते करून घेते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा सतत कंप्लेंट मोडमध्ये राहणं, सतत कंप्लेंट करत राहणं की घरामध्ये कोणी काही केलं तर तुम्हाला फक्त त्या दुसऱ्यांच्या चुका दिसतात. कधी ना कधी आपल्याला जे चुकीचं वाटतं आहे समोरच्याचं ते कधी कधी बरोबरसुद्धा असू शकतं. प्रत्येकाचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. बघा बऱ्याच गोष्टी आपण आता मुलांकडून शिकत असतो, मुलांकडून बऱ्याचदा आपल्याला नवीन गोष्टी कळत असतात. तर म्हणून आपण आपल्या दृष्टिकोनातून बघण्यापेक्षा जर मुलांच्या किंवा घरच्यांच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी बघितल्या तर आपल्याला त्या गोष्टी अतिशय छान वाटतात. आणि जेवढं तुम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न कराल ना, तर तेवढा त्या जो ताणतणाव आहे, तो रुसवा आहे, तो कमी व्हायला सुरुवात होते. आपण नेहमी मुलांवरती छोट्या छोट्या गोष्टींसाठी राग धरतो, पण आपणच जर असं वागणार मोठे तर कसं चालेल. लहानांनासुद्धा आपल्याकडे बघून तसंच वागायला सुरुवात करतात. आणि सगळ्या गोष्टींची बघा चुकीचंच म्हणजे सतत निगेटिव्ह बोलत राहणं की
बघा हे होणार नाही, म्हणजे ही गोष्ट तुझ्याकडून कधी होणारच नाही, तू कधी बदलणार नाही, तुझ्यामुळं सगळं होतं हे जे आपण सतत निगेटिव्ह शब्द वापरत असतो ना. बघा मुलांच्या बाबतीतसुद्धा आपण कधी ना कधी खूप निगेटिव्ह बोलत राहतो की तू हे असं नाही करू शकत, तू असं नाही केलंस तर तुझं हे काहीच होणार नाही, तू काहीच करू शकत नाही, तुझ्या आयुष्यामध्ये कधीच असं होणार नाही, असं आपण खूप निगेटिव्ह बोलतो. तर हे अजिबात चांगलं नाही. किंवा बघा तू नापासच होशील वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी चुकीच्या सतत बोलत असतो. आणि जसं मी तुम्हाला म्हणते की वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते, तर म्हणून आपण बोलताना कधी कधी थोडासा विचार करून बोललं पाहिजे, थोडंसं थांबून शांतता घेऊन मग गोष्टींवरती आपण ती कृती केली पाहिजे. तर अशी बरीच आणखीन कारणं आहेत जी आपल्या घरामध्ये शांतता टिकवून ठेवत नाही. आणि घर फक्त घरातल्या वस्तूंनी बनत नाही, तर घर घरातल्या माणसांनी बनतं. कारण माणसांमध्ये एनर्जी असते आणि एनर्जी नंतर सगळ्या गोष्टींमध्ये डायव्हर्ट होत असते. तर आता काय करायचं, कसे बदल करायचे हे तुमच्या हातात आहे. क्लीन करून झालेलं आहे जेवण वगैरे, आता सगळं मगाशीच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बनवून झालं. आणि जेवण बनवून झाल्यानंतर ज्या वेळेस किचन साफ होतो ना, तर त्याच वेळेस खूप छान वाटतं. त्याच्यामुळं पहिल्यांदा किचन साफ करून घेतलं. नाही तर मग दिवसभर थोडं जरी काही किचनवर सांडलेलं दिसलं की एवढ्या मुंग्या लागतात. आणि आज ना एक छोटंसं पालीचं पिल्लू मला घरामध्ये दिसलं. म्हटलं आता पाल आहे म्हटल्यावर आज ना ताईनं एक छोटंसं पालीचं पिल्लू मला घरामध्ये दिसलं. त्याला मारायला सुद्धा मन करत नव्हतं, छोटंसं होतं. पण म्हटलं आता एवढं छोटं पिल्लू आहे म्हटल्यावर नक्कीच पाल असणार आहे कुठेतरी मोठी, काय माहिती कुठून आली. कारण ही अशी खिडकी पण किचनची मी जेवण बनवताना उघडी ठेवते आणि कधी कधी बघा विसरून जातं लावायची, तर त्यावेळेस आतमध्ये आले की काय बाहेरून माहिती नाही. असो बघा ताईंनो, तुमच्याशी बोलत बोलत छान माझे विचार व्यक्त करत कामं करत मी आजचा हा जो छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की जाता जाता एक लाईक करा. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. आणि हो, अजूनही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय. उद्या पुन्हा भेटू.